मेघावहिनीशी झाला, मुलगा याचा जन्म झाला 2001 मेघावहिनींना देखील विनंती करतो की संतोष या ठिकाणी 8 दिवसानिमित्त त्यांनी
आपल्या सगळ्यांना माहितच आहे की त्यांचा परिवार परभणी नगरीमधल्या आपल्या सगळ्या नातेवाईकांचं आदरस्थान ज्येष्ठ बंधू शंकर अण्णा मठपती वैयानी आज ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला, असे आपल्या सर्वांचे लाडके संतोष रंगनाथ मामा कीर्तनकार, आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. भरभरून आरोग्यदायी तुमचं यापुढचं जीवन व्यतीत हो, ही आपल्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तोंडात संतोषला संतोष नाव कधीच येत नाही. किती मोठं परिवार असो, किती मोठा कार्यक्रम असो, समारंभ असो, कारण लहानपणापासून दोघांनी एकमेकांना अतिशय जवळून बघितलेलं आहे. परभणीमध्ये रंगनाथ मामा यांचं कुटुंब, मठपती असतील, आदर्श कुटुंब आहे, अतिशय छान कुटुंब आहे. संतोषला स्वभाव तसा लहानपणापासून पुण्यही त्यांच्या पाठीमागे असल्यामुळं हे शक्य झाले. उसकी सजा हम जो खता कर ना सके, हम बेवफा कर ना सके. इकडे बघा. आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. मी कीर्तनकार परिवार, मी प्राध्यापक निर्मला लक्ष्मणराव जाधव, हिंदी विभाग प्रमुख म्हणून तिथे कार्यरत असते. आणि दररोजचं बोलणं, दररोजचा सुसंवाद असतो. मी माझ्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर एक म्हणू इच्छिते, इत्र नहीं महका करते, हर जगह इत्र नहीं महका करते, कभी कभी शख्सियत भी खुशबू दे जाते हैं. असे जर एखादा पापी मनुष्य असला तरी सर म्हणणार नाहीत की तो पापी आहे. फोटो लावलेला आहे. त्या फोटोकडे पाहिल्यानंतर विरुद्ध परिस्थिती दिसली. एकीकडे रिटायरमेंटचा चेहरा असतो, ते तेज उगवत्या सूर्याचं त्यांच्या चेहऱ्यावर रिटायरमेंट असताना दिसत आहे. ही फार असो, छोटा असो मोठा असो, आमचे भाऊज सुरुवातीला मला विचारतात, रेवती हे आपल्याला असा कार्यक्रम करायचा, कोणाला बोलवायचं,
काय अरेंज करायचं, कारण तेव्हा त्यांची तिन्ही मुलं खूप छोटे होते. त्यामुळं घरातली प्रत्येक गोष्ट छोटी मोठी ते मला विचारून करायचे. आणि आमच्या ताईला कधीच असं वाटत नव्हतं की तिला का विचारतात. उलट ताई म्हणायचे, अहो मला तेवढं काही समजत पण तुम्ही तिला विचारा. आणि हे मोठेपणा आहे, हे छोट्या व्यक्तीला जर एवढा मोठेपणा कोणी देत असेल तर ते फक्त आमच्या ताईला आणि भाऊजीला जमतो. आणि आमच्या भाऊगुण असा आहे की त्यांना असं वाटतं की प्रत्येक जी आमची इच्छा असते ती आमच्या भाऊजीमुळेच आमच्या पूर्ण परिवाराला मध्ये आलेली आहे. त्यांनी हे गुण सर्व गुण दिलेले आहेत. त्याबद्दल मनापासून ईश्वराची अशी मी आभार व्यक्त करते की अशा कुटुंबामध्ये त्यांनी मला सून म्हणून पाठवलेले आहे. धन्यवाद. हार्दिक शुभेच्छा. हे खूप विशेष आहे की आज फादर्स डे आणि तुमचा बर्थडे एकाच दिवशी आला. माझा आनंद पण यामुळे खूप दुप्पट झालेला आहे. तुम्ही आमच्या आयुष्यात खंबीर स्तंभ आहात. तुमच्या प्रत्येक स्वप्नांसाठी तुम्ही नेहमी झटलात. तुमच्या त्यागाचं आणि प्रेमाचं ऋण आम्ही कधीच फेडू शकणार नाही. आणि तुम्ही आमच्यासाठी नेहमी हसवणारे, खेळवणारे आणि मार्गदर्शन करणारे खरे मित्र आहात. तुमच्यासारखे वडील मिळणं हे आमचं खरंच भाग्य आहे. तिच्या भावनांना आनंद कर. सांगायची काही गरज नाही, पण एवढं मी म्हणते की मला माझ्या अंकलनी खूप जास्त सपोर्ट केला आणि म्हणजे एक मध्ये सपोर्ट केला. आणि अंकल थँक्यू सो मच. यापुढे सुद्धा माझ्या मागे असेच उभे राहा. थँक्यू. आपण कधी देव पाहिलेला नाही, पण मी पाहिलेला देव फक्त आई आणि वडील, बस, बाकी काहीच नाही. सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार. तुम्ही आलात हे खूप मनाला समाधान वाटतं आणि खूप आनंद झाला आहे सगळे येऊन. आणि आता ह्यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर मी त्यांच्या आयुष्यात आले हे माझं खरंच भाग्य आहे. माझ्या आई वडिलांनी ह्यांच्या पदरात टाकलं, मी खूप भाग्य समजते. आणि आता माझी एवढी इच्छा आहे, त्यांनी 34 वर्ष सर्व्हिस केलेली आहे, पण स्वतःसाठी ते कधीच वेळ देऊ शकले नाही. काम काम काम, सकाळी उठलं तसं ऑफिसला जाण्याची पण गडबड, जेवायला सुद्धा ते वेळ की त्यांची धावपळ असायची. आता हे दिवस आता थोडेसे एक महिना असेल थोडं वेळ मागे पुढे, तर त्यांनी स्वतःसाठी वेळ द्यावा आणि कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहावं. त्यांना राहता येत नव्हतं सर्व्हिसमुळे. सगळ्यांशी आम्ही सगळे मिळून छान राहू अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. ठीक. पुढे जाऊन ते एकच गोष्ट मला बोलल्या होत्या की भाऊजी आता फिरवा, सगळे देवधर्म यात्रा आहे, सगळं माझं करायचं राहिलेलं आहे, इकडे फिरावं. हे त्यांच्या वतीने मी सांगतो तुम्हाला. सून म्हणून घरात आले हे खूप माझं भाग्य आहे. त्याच्यामुळे मी खूप खूप देवाची ऋणी आहे आणि धन्यवाद. दिवस आहे आणि तसेच आज फादर्स डे देखील आहे. या कार्यक्रमाचे कीर्तनकार परिवारातर्फे आयोजन करण्यात आले आहे. आपण सर्वांनी माझ्या या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले. आपण सर्व उपस्थित आहात. सर्वांचे शब्दसुमनाने कीर्तनकार परिवारातर्फे पुनश्च स्वागत. मी आणि माझ्या परिवाराचा ज्या महाविद्यालयात सेवा करीत आहे, शिक्षण क्षेत्रातील ज्यांचा दांडगा अनुभव आहे त्यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभे. संसारात नोकरीत असल्याबाबतच्या प्रवासात, उंचावल्याच्या प्रवासात पितृ छात्ररूपी माझ्या पाठीशी सदैव तत्पर
ईश्वरासारखे उभे राहिले. त्यावेळी ते धावून आले, ते संकटाच्या वेळी ते धावून आले. ते केवळ माझ्याच नाही तर आपल्या समाजातील समाज बांधव, नातेवाईक, मित्रमंडळी यांनाही ज्यांनी मदत केली असे आपल्या समाजातील समाजभूषण श्री शंकरांना मठपती आणि सौ इंदुमतीताई मठपती यांचे ऋण मी फेडू शकत नाही. तरी पण एक औपचारिकता म्हणून मी या प्रसंगी त्यांच्याविषयी आभार व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. गणांना यांची आम्ही जेव्हा नरसी येथून परभणीला आलो त्यावेळी घरचे सामान गणांनाच्या घरी आम्ही ठेवून त्यांनी आम्हाला सहारा दिला. परभणी आणि नंतर कैसो कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी येथे मला ग्रंथपाल म्हणून नोकरीस लावले आणि माझ्या कौटुंबिक जीवनाचा प्रवास सुखमय झाला. एवढेच नव्हे तर ज्यांनी माझ्या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारले आजपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने इथपर्यंत आलो आहे. इथून पुढेही त्यांचा आशीर्वाद मला निश्चितच राहील. मी आणि माझ्या परिवाराकडून या प्रसंगी छोटासा सत्कार मी त्यांचा केलेला आहे. त्यांनी हा सत्कार स्वीकारला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच या प्रसंगी आजच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे श्री प्रकाश पेडगावकर तसेच अरुणांना मठपती मी यासाठी माझी अशी वृत्ती आहे. त्यानंतर आपले कैलास स्वामी कपाळे यांनी पण म्हणतो आपण सर्वांचे आभार मानतो. ठीक आहे, धन्यवाद.
चाहूं तेरी चाह में, तुझको पुकारे मेरा प्यार। आखिरी पल है, आखिरिया है तुझे ढूंढ रही है। धूप की सांसें बुझती निगाहें तुझे ढूंढ रही है। सामने आ जाए आजा, मैं तो मिटा हूँ तेरी चाह। बघा इकडे बघा। तेरे वतन की जो पुकारे मेरा प्यार, तुझको पुकारे मेरा प्यार। आवाज आता आजा तुझको पुकारे मेरा प्यार। मत परी को जाए, आज तू प्रेम का संदेश बरसाए। धुआं बन गई है ख्यालों की बेटी।